भारतीय खाद्य संस्कृतीमध्ये अनेक प्रकारची लोणची केली जातात. त्यापैकी आंबट, तिखट, गोड, चटपटीत आणि पौष्टिक असं खजुराचं लोणचं कसं करायचं ते आपण आज बघणार आहोत. थोडेसे कडक असे 15 खजूर घेतले आहेत. त्यातल्या बिया काढून घ्यायच्या आणि त्याचे लांब लांब असे थोडे मोठेच तुकडे करायचे आहेत. याचे जर फार बारीक तुकडे केले ना तर त्याची चटणी होऊन जाते, नंतर लोणचं राहत नाही, वेगळी फोड आपल्याला एन्जॉय करता येत नाही. अशा प्रकारे बघा, हे मी बारीक चिरून केलं होतं तर त्याची चटणीसारखीच झाली. त्यामुळे थोड्या मोठ्या फोडी ठेवायच्या आहेत. चांगली रसरशीत अशी 6-7 लिंब घेतली आहेत मी. त्याचा रस काढून घेऊन तो गाळून घ्यायचा आहे. एका कपाला थोडासा कमी इतका हा रस निघाला होता. पाव कप चिरलेला गूळ घेतलेला आहे. त्यावरती हा लिंबाचा रस घालून ठेवायचा. एक 10 मिनटं हा गूळ भिजला की त्यानंतर त्यात चमचा फिरवल्यावर तो लगेच विरघळून जातो. आता खजुराच्या तुकड्यांवर 1 टेबलस्पून इतकं मी पिंक सॉल्ट घालते, सेंधा नमक किंवा शेंदे लोण आपण ज्याला म्हणतो ते. 2 टेबलस्पून तयार आंब्याच्या लोणच्याचा मसाला घालते आहे. तुम्ही घरीही हा मसाला अगदी सहज करू शकता. मोहरीची डाळ, हिंग, हळद, लाल तिखट, थोडेसे मेथीचे दाणे हे मिक्सरमधनं काढलं की हा मसाला तयार होतो. आता ह्या फोडींना सगळा हा मसाला लागला की त्यावर आपण लिंबाच्या रसात जो गूळ घालून ठेवलेला होता तो एव्हाना विरघळला असेल, नसेल विरघळला तर थोडा चमचा फिरवला की विरघळतो, तो गाळून घालायचा आहे, कारण गुळामध्ये हमखास कचरा असतोच. हे सगळं एकत्र कालवून घेतलं की झालं आपलं झटपट खजुराचं लोणचं तयार आहे. यात आपण तेल, फोडणी काहीही घालणार नाही आहोत. सध्या हे खूप पातळ वाटतंय आपल्याला, पण जसा जसा वेळ जाईल तसं तसं ते घट्ट घट्ट होत जातं. 2 तासानंतर बघा, हा खार जो आहे हा इतपत घट्ट झालेला आहे आणि फोडीही छान वेगळ्या दिसतात आहे. बारीक जर चिरल्या, त्याची वरची साल काढली खजुराची तर ते अगदी चटणीसारखं होऊन जातं. 4 तासानंतर एवढं घट्ट झालं आहे आणि दुसऱ्या दिवशी बघा, हे अशा प्रकारे आपलं लोणचं तयार आहे. अप्रतिम चवीचं लोणचं आहे. तुम्ही जरूर करून बघा. मला खात्री आहे तुम्हाला नक्की आवडेल. धन्यवाद.